डॉक्टर साहब तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं, डॉक्टर साहब तुम आगे बढ़ो। तुम्हारे साथ हैं, एकच डॉक्टर, तुम्हारे डॉक्टर, एकच डॉक्टर। तुम्हारे डॉक्टर। भारत माता की जरा जोरात, भारत माता की, जय भारत माता की। जय कुंभारे डॉक्टर। खरं तर बब्बूजी, आज आम्ही बैठक बोलवली आहे, मेळावा नाही। 2-3 दिवसापासून माझी तब्येत तशी बरी नाही, सर्दी ताप खोकला असल्याने मी कार्यकर्त्यांना म्हटलं की मी आराम करू द्या। आणि कालच या मतदारसंघाची उमेदवारी निश्चित झालेली आहे। मागच्या 4-5-6 दिवसापूर्वी भाजपाची उमेदवारी निश्चित झाली, काल काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाली। आणि अशा परिस्थितीमध्ये मेळावा किंवा कार्यकर्त्यांची बैठक घ्यावं ही पण मानसिकता नव्हती। तरी परंतु कार्यकर्त्यांच्या जीवावर मी मोठा झालेलो आहे। मी आज जर राजकारणात या ठिकाणी उभा आहे तो फक्त कार्यकर्त्यांच्या हिमतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आहे। आणि म्हणून माझ्या सगळ्या मित्रांनी या ठिकाणी मला आग्रह केला की तुम्ही काहीच करू नका, तुम्ही आराम करा। आत्ताही मी दुपारी जवळजवळ 3 तास झोपलेलो होतो, फोन स्विच ऑफ केला होता, ताप होता, तापाची गोळी खाली आणि आराम करत होतो। मला माहीत नाही मी असं काय केलंय की एवढी जनता माझ्यावर प्रेम करते। आणि मगाशी वडजे जे बोलले आणि माझ्या मनामध्ये तोच विचार होता की सालं जन्माला यावं तर कोणा आमदार खासदाराच्या घरात मंत्र्याच्या घरात यावं, किंवा जन्माला यावं तर गडगंज प्रॉपर्टी रनवरची संपत्ती अशाच्या घरात यावं, तरच राजकारणामध्ये थोडीशी तुम्हाला एंट्री मिळते। आपण जर बघितलं असेल टी व्हीवरती ज्या ज्या उमेदवार सगळ्याच पक्षांच्या उमेदवारी डिक्लेअर झाल्या त्या घराणेशाहीमध्ये झाल्या जवळजवळ। तरुण माणसांना, आमच्यासारख्या अभ्यासू माणसांना त्या ठिकाणी फार कमी संधी, 10%, 5%, 7%। परंतु ज्याही उमेदवार झाल्या असतील तुम्ही बघा, कोणाच्या वडिलांना मिळाली होती, आजोबाला मिळाली होती, खाली येऊन नातवापर्यंत आलेले आहे। आपल्याही मतदारसंघाचं वेगळं काही नाही। जे उमेदवार आहे तर पारंपरिक राजकीय घरातलेच आहे। इकडेही जे दिलेले आहे ते कित्येक दिवसापासून राजकारणामध्ये स्थिर स्थावर झालेले आहे। आणि अशामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक जनतेला असं वाटत होतं की डॉक्टर कुंभारेंना उमेदवारी मिळेल। 2009 मध्ये त्या ठिकाणी कोतवाल साहेबांना मी मदत केली। त्याच्या अगोदर 2004 मध्ये आज लोकांना असं वाटत होतं की कोतवाल संपले, परंतु कोतवालांबरोबर मी साथ दिली आणि त्यावेळेस 2009 ला कोतवाल साहेबांना आमदार केला आणि संपूर्ण तालुक्यामध्ये काँग्रेसचं वातावरण निर्माण केलं। जिल्हा परिषदमध्ये मी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये एकटाच निवडून आलो पंचायत समितीला, बाकीचे सगळे विरोधी पक्षाचे त्या ठिकाणी निवडून आले। 2007 ला मला जिल्हा परिषदेची उमेदवारी करण्याची संधी मिळाली, अनेक कामं त्या ठिकाणी करून दाखवली, अतिशय संघर्षातून ती निवडणूक झाली। अनेक लोकांनी त्याही वेळेस मला पाडण्याचा प्रयत्न केला, पण मात्र जनतेने मला पडू दिलं नाही। ही खऱ्या अर्थानं माझ्या कार्यकर्त्यांची ताकद आहे। त्यानंतर 2009 मध्ये मला शब्द दिला गेला होता की भविष्यामध्ये डॉक्टर मी तुम्हाला मदत करेल, माझ्या कार्यकर्त्यांना मदत करेल। मी वाट बघितली 2014 पर्यंत त्या ठिकाणी मला मदत होईल, पण मला मदतीचं कुठेही चिन्ह दिसलं नाही। आणि कार्यकर्त्यांना अन्याय झाला म्हणून कार्यकर्त्यांनीच मला सांगितलं आता आपल्याला काँग्रेसमध्ये राहायचं नाही, म्हणून काँग्रेस सोडली। आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला, की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळेस या ठिकाणची उमेदवारी भारतीय जनता पार्टीची होती आणि समोर काँग्रेसची होती। उत्तम भाऊ आलेरावांकडे गेलो, त्यांनी सांगितलं की बाबा तू राष्ट्रवादीच्या ऐवजी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे जा। आणि त्यांचं ऐकून मी भारतीय जनता पार्टीकडे त्या ठिकाणी गेलो आणि भारतीय जनता पार्टीला 2009 मध्ये अवघे 8,500 मतं इथं होती। किती होती? 2014 ला राहुल दादांना सुद्धा 9,500 मतं होती। मागच्या वेळेस भारतीताईंना इथं 52-53,000 मतं होती, राहुल दादांना सुद्धा जवळजवळ 53,000 मतं होती। ही किमान एका दिवसात झाली का? भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये वाढवण्याचं काम जयचंद कासल्यानंतर जर केलं असेल ते डॉक्टर कुंभारेंनी केलं। कधी पंचायत समिती आम्हाला भारतीय जनता पार्टीला माहित नव्हती, जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीला माहित नव्हती, साधी चांदवडची ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीला माहित नव्हती, तिथं कधी आमचा सरपंच झाला नव्हता, नगर परिषदेमध्ये आमचा नगराध्यक्ष झाला, पंचायत समितीला आमचा सभापती झाला आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा संघर्षातनं 13 सीट निवडून आणले आणि त्या ठिकाणी मी निवडून आलो।
त्याच्यानंतर पंचायत समिती तुम्हाला सांगितली, जेव्हा मार्केट कमिटी तुम्हाला सांगितली. मग ही सगळी मताची आकडेवारी एका दिवसात वाढली का? 2014 नंतर राहुल दादांना सुद्धा या मतदारसंघाचा पूर्ण खडानखडा माहीत नव्हता. तर या पठ्ठ्यानं त्या ठिकाणी माहीत करून द्या, तालुक्याचा विकास केला. आणि आज माझ्यावर ही अवस्था आहे. फक्त गरिबाच्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला मी आलो म्हणूनच कदाचित माझं दुर्लक्ष या ठिकाणी होत असेल. आजही मी चॅलेंज देऊन सांगतो तालुक्यातल्या पुढाऱ्याला की ज्याला या गल्लीतल्या या तालुक्यातला खडानखडा गल्लीन गल्ली रस्ता माहीत नसेल तो एकटा डॉक्टर कुंभाड्याला माहिती आहे. समस्या मला माहीत आहे. मग ती पाण्याची असो, ती विकासाची असो, ती रस्त्यांची असो, प्रत्येक गोष्टीमध्ये रात्री पहाटे कोणाचाही फोन आला तर मी त्या ठिकाणी घेतो, त्यांचं काम करतो. तहसीलमध्ये कोणाचं काम अडलं असेल त्याला मदत करतो. पंचायत समितीमध्ये कोणाचं काम अडलेलं असेल त्याला मदत करतो. जिल्हा परिषदमध्ये कोणाचं काम अडलेलं असेल त्याला मदत करतो. पोलीस स्टेशनमध्ये कोणी पोलीस एखाद्याला त्रास देत असेल तो माझ्याकडे धावून येतो, त्याला मदत करतो. आणि आज त्या ठिकाणी सगळ्यांचा आधारवड म्हणून खऱ्या अर्थानं माझ्याकडे जनता बघते. आणि जनतेला कालपर्यंत वाटत होतं की डॉक्टर कुंभाडे यांना कुठला तरी पक्षाची उमेदवारी मिळेल. ज्या ठिकाणी मी प्रचारामध्ये जात होतो, गावागाव जेव्हा फिरत होतो तर लोक सांगत होती की तुम्ही कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी लेबल आणा, डॉक्टर तुम्ही ज्या दिवशी उमेदवारी कराल त्या दिवशी तुमच्यावर गुलाल असेल, ही लोकांची भावना होती. परंतु राजकारणामध्ये सारीपाटामध्ये काही खरं नाही हे मला 14लाही जाणवलं, 19लाही जाणवलं आणि आज 24लाही जाणवलं. खऱ्या अर्थानं मी कार्यकर्त्यांसाठी जगणारा माणूस आहे. रडणार नाही, डोळ्यात पाणी आणणार नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे. अजिबात रडणार नाही, अजिबात रडणार नाही. रडून मला मतही मिळवायची नाही, भावनिक होऊन मला मतही मिळवायचे नाही. कारण जनतेच्या मनामधला आमदार मी आजही मीच आहे. कोणी काही सांगो. 2009ला मी ज्याच्या पारड्यात गेलो त्याला आमदार केलं, त्यांना आमदार केलं. 2014ला सुद्धा मला त्या ठिकाणी मला सांगतात की डॉक्टर उभे राहिले म्हणून खानदेशमध्ये त्या ठिकाणी आमदार झालं. का हो बाबा, एखादा उमेदवार इकडे मोठं पण दाखवलं असतं, राष्ट्रवादीवाल्याने मला सांगितलं असतं चालतं ही उमेदवारी घे, मी आमदार झालो नसतो का? काँग्रेसवाल्यांनी सांगितलं असतं डॉक्टर ही उमेदवारी तुम्ही घ्या, मी आमदार झालो नसतो का? शिवसेनेवाल्याने सांगितलं असतं चला डॉक्टर तुमचं प्रभुत्व या ठिकाणी मतदारसंघामध्ये आहे, तुम्ही आमदार झालो नसतो का? हो, मी जर 5 आणि 10,000 15,000 मतं घेतली असती तर 100% माझ्यामुळे तिकडे आमदार घेईल असं म्हटलं असतं. तुमच्या बरोबरीची किंबहुना तुमच्यापेक्षा 5-50 मतं फक्त मला कमी आहे. तालुक्यात 1 नंबरची मतं मला मत आहे. मग तालुक्याच्या जनतेच्या मनातला आमदार कोण? एवढे सगळं काम करत असताना राजकीय खऱ्या अर्थानं इथं साडीपाटामध्ये कुठेतरी हा माणूस चांगलं काम करतो, याला संधी दिली तर ह्या मतदारसंघामध्ये डोकं याला जनतेने डोक्यावर घेतील. आणि म्हणून कायमस्वरूपी माझं खच्चीकरण करण्याचं काम या ठिकाणी चाललं आहे. मागच्या 5-7 काळ खऱ्या अर्थानं प्रभाकर तू खरं बोललाय. म्हणजे मागे 2-2.5 वर्षापासून तर माझ्या पाठीमागे माझी बदनामी कशी होईल, मला बदनाम केल्या कसं जाईल, कट्ट्यावर डॉक्टर कुंभाडे बदनाम कसा करता येईल, हे षडयंत्र माझ्या पाठीमागे रचत होते. मी डोळ्यानं बघत होतो, अनेक वेळा सूचना सुद्धा करत होतो. पंचायत समितीच्या कट्ट्यावरती काय चर्चा हो, गावागावाच्या कट्ट्यावरती त्या काय चर्चा हो? अहो, ज्यांची अवकात नाही, ज्यांना गावात कुत्र विचारत नाही, अशी लोक माझ्यावर भुकण्यासाठी तुम्ही सोडत असाल तर मी हा अन्याय सुद्धा सहन करणार नाही. हा माझा इशारा समजा, हा माझा इशारा समजा. तालुक्याच्या विकासामध्ये खांद्याला खांदा लावून चालणारा मी माणूस आहे. 2014ला पडलो आणि मोठ्या मनाने राहुल दादांना सांगितलं की चला आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे. मी तुमच्या बरोबर होतो. कोतवाल साहेबांनी मागच्या वेळेस मला सांगितलं की माझ्या व्यासपीठावर मी त्यांचं ऐकलं नाही, पक्षाबरोबर प्रामाणिक राहिलो. मागच्या वेळेस अपक्ष मी तयारी केली होती. मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी मला तिकीट करायची देणार नाही, शेवटच्या मिनिटाला फसवेल. परंतु माझ्याकडे उत्तम बाबा भालेराव आले आणि संजय जाधवजी आले. डॉक्टर साहेब तुम्ही अपक्ष उमेदवारी करू नका. आणि आम्ही त्या शिरसाण्याच्या स्मशानभूमीजवळ 1 तास उभा राहिलो. त्यांनी माझी विनंती केली, मोठ्या मनाने मी थांबलो. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की पुढच्या वेळेस डॉक्टर तुमचा विचार करू. का तर मताचं पुन्हा डिवायडेशन झाल्यानंतर ते खापर माझ्या माथी पडायला नको म्हणून मागच्या वेळेस थांबलो. अन्यथा मागच्या वेळेस मी अपक्ष उभा राहिलो असतो तर 100% आमदार झालो असतो. पण 14चं खापर माझ्या माथी पाडलं, जाणून बुजून माझी बदनामी सुरू केली आणि म्हणून खऱ्या अर्थानं मागच्या वेळेस मी अपक्ष उमेदवारी केली नाही पावा. अन्यथा माझं वातावरण मागच्या वेळेस याच्यापेक्षा चांगलं होतं आणि आजही चांगलं आहे. या ठिकाणी हक्काने चॅलेंजली सांगतो, 40 ते 50 हजार मतं मी इकडे तिकडे करणारा माणूस आहे किंवा तेवढी श्रद्धा माझ्यावर लोकांची आहे.
जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो काँग्रेस बरोबर प्रामाणिक राहिलो, 15 वर्ष काँग्रेसमध्ये प्रामाणिक राहिलो. आजही भारतीय जनता पार्टीमध्ये 10 वर्षापासून काम करतो, भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक आहे, कधी चुकीचं काम केलं नाही. ज्या सत्ता भारतीय जनता पार्टीला 20-30 वर्षात कधी बघायला मिळाल्या त्या सत्ता मी या ठिकाणी माझ्या हिमतीवर, माझ्या कार्यकर्त्याच्या बळावर राहुल दादा आणि पक्षाला मिळवून दिल्या. आणि तुम्हाला भाऊ दिसतो, मित्र दिसत नाही. तुम्ही भावासाठी थांबायला तयार आहात. अरे एवढं जरी बोलले असते, मी भावासाठी थांबतोय, माघार घेतो, परंतु इकडे डॉक्टर कुंभाडे उमेदवारी मागताय, भूषण कासलीवाल उमेदवारी मागताय, बाळासाहेब कासलीवाल उमेदवारी, आपलं बाळासाहेब माळी उमेदवारी मागताय. यांच्यापैकी जरी दिलं तरी मी मदत करेल किंवा त्यांना निवडून आणेल असं तुमच्या तोंडून निघालं नाही. त्याच दिवशी कळालं माझे 10 वर्ष वाया गेले. त्याच दिवशी मला कळालं की या ठिकाणी मी केलेली 10 वर्षाची मेहनत माझी वाया गेली. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगितलं, त्या ठिकाणी बसा तात्या, बसा. त्याच ठिकाणी माझ्या मनात चुकलो की बाबांनो, राजकारणामध्ये वारसा चालत असतो, राजकारणामध्ये खानदान चालत असतं, तुम्ही आम्ही कुठे आहोत. आणि आज तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलंय की माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी. ज्या ज्या संस्थांमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी दिली त्या सगळ्या संस्थांमध्ये चांगलं काम करून दाखवलं. जिल्हा परिषद तुम्हाला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांनंतर सगळ्यात जास्त कामं जर आली असतील तर डॉक्टर कुंभाडे यांच्या गटामध्ये आणि तालुक्यात आलेली आहे. ही माझी त्या ठिकाणची कामाची पावती आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही 5-7 वर्षासाठी माझ्या हातात दिली. आज कृषी उत्पन्न बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलून दाखवला. सुशीलजी पलोड या ठिकाणी बसलेले अनेक नवीन व्यापारी त्या ठिकाणी वाढवले, मोठी आवक त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागली आणि चांगल्या प्रमाणे काम व्हायला लागलं. अनेक हमाल मापारी नवीन पोरांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, अनेक व्यापाऱ्यांना संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. अशा मोठ्या प्रमाणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा कायापालट करून दाखवला. कांदा बटाटा हा संपलेला नाशिकचा संघ होता, तो ऊर्जित अवस्थेत आणून दाखवला. ज्या ज्या संस्थेवर काम केलं त्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासनावर कमांड ठेवलं. आज काय अवस्था आहे तुमच्यात आपल्या तालुक्याची? तहसीलमध्ये गेलं तर काम होत नाही, पोलीस स्टेशनला गेलं तर काम होत नाही, पंचायत समितीमध्ये अधिकारी जागेवर नसतात. म्हणजे प्रशासन चालू आहे की कामकाज काय चालू आहे हे तुम्हाला आम्हाला कळायला मार्ग नाही. अशी दयनीय अवस्था आपल्या मतदारसंघाची आहे. आजूबाजूच्या मतदारसंघांचं तुम्ही बघ, डोळ्यासमोर चित्र उभं करा. येवल्याचा विकास बघा किती मोठ्या झपाट्याने झालाय. शेजारी नांदगावचा विकास किती मोठ्या झपाट्याने झालाय. शेजारी मालेगावचा विकास बघा किती मोठ्या झपाट्याने झालाय. मग तुम्हाला आम्हाला खूळ पडलंय का? काम करण्याची इच्छा असेल, काम करण्याची धमक असेल, काम करण्याची दबंगिरी असेल, प्रशासनाचं वचक असेल तर मोठ्या प्रमाणात तालुक्यात निधी आणता येतो. एवढ्या निधीने समाधान नाही. जेवढी कामं झाली तेवढी पुरेशी नाही. याच्या 5 पटीने 10 पटीने कामं व्हायला हवी होती. आणि मी एकच स्वप्न या ठिकाणी मतदारसंघामध्ये घेऊन आलो विजू, की या मतदारसंघातला पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. कारण मी शेतकरी माणूस आहे, शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला माणूस आहे. माझ्या डोळ्यासमोर आमचे 10-5 एकराची द्राक्ष बाग तोडावी लागली, ती फक्त केवळ पाण्यामुळे. आमच्या शिक्षकांना आमच्या शिक्षणासाठी, आमच्या बंधूंच्या शिक्षणासाठी, माझ्या बहिणीच्या लग्नासाठी वडिलांना 5 एकर जमीन विकायला लागली केवळ दुष्काळामुळे. त्याचा साक्षीदार मी आहे. बारे देता देता या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण करता करता या ठिकाणी मोठा झालाय, उंच झालेलो आहे. ते शेतीतून जन्माला आलो. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही, मी मातीतून घडलेलो माणूस आहे. म्हणून शेतकऱ्यांचे दुःख मला माहिती आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी करायचं होतं की कुठल्याही परिस्थितीत मला जर संधी मिळाली तर सगळ्यात पहिला प्रश्न मी सोडेल तो म्हणजे पाण्याचा. काल परवा तुम्ही मागच्या महिन्यात बघितलं असेल, नारपारचा गिरणाचा पाण्याचा प्रश्न मिटला. देवळ्यासह सगळ्या तालुक्यांना, जिल्ह्यांना त्या ठिकाणी शेतीला पाणी मिळणार आहे. उत्तर खानदेशला त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे. मागच्याच आठवड्यामध्ये शेवटच्या त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये एक निर्णय झाला की तुमचे दमण गंगा गोदावरीचं पाणी शिन्नरसह त्या ठिकाणी 5 TMC पाणी होऊन शिन्नरसह त्या ठिकाणी मराठवाड्याला जाणार आहे. दुसरा एक निर्णय झाला, त्या ठिकाणी दमण गंगा कादवा गोदावरीला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली. तिकडे 7,500 कोटी देता येतात, तुमच्या शिन्नरला 13,500 कोटी देता येतात. मराठवाड्याला पाणी नेण्यासाठी 4,500 कोटी देता येतात. मग चांदवडला ज्या योजनेचं पाणी येणार होतं पार गोदावरी, ती कुठल्या मसनात गेली याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. त्याचं पाणी तुम्हाला आम्हाला कळालं नाही, हा जाब आता विचारला पाहिजे. छोटे छोटे धरणं आपल्याकडे या ठिकाणी हात्यार होतं, त्या कार्डो होतं, याच्या मंजुरी आपल्याकडे असताना ते 10 वर्षात झाले नाही. हाही तुमची आमची फसवणूक आहे. आणि मी
तुम्ही सांगितल्याप्रमाणे निर्णय जेव्हा घेईल, जी माणसं जो माणूस ह्या मतदारसंघाचे मी सांगितलेले प्रश्न मिटवेल आणि आश्वासन करेल त्याच्या पाठीमागं मी जायला तयार आहे किंवा स्वतः उमेदवारी करायला पण तयार आहे. तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहत असाल तर आपण या ठिकाणी चांदवड देवळा विकास आघाडी तयार करू. तुम्हाला योग्य वाटत असेल डॉक्टर कुंभाडे उमेदवार करत असेल, तुम्हाला योग्य वाटत असेल अजून दुसरं कोणाला उभा करू, परंतु ज्यांची मक्तेदारी या ठिकाणी झाली आणि ज्यांना इथं काम करायचं नाही त्यांना मात्र आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण हा मतदारसंघाच्या अपेक्षेने या ठिकाणी उभा केला, त्या मतदारसंघाच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर आम्ही तुम्हाला मदत करून करायचं तरी काय, ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सुद्धा दिलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणत असाल त्यांच्याबरोबर सुद्धा जाऊ, पण त्यांनी संपूर्ण जनतेसमोर आश्वासन द्यावं की येणाऱ्या वर्षभरामध्ये मी सगळे कामं, माझ्या जनतेचे कामं करून दाखव. अहो आज आपण दुष्काळामध्ये आहोत, आज पाणी शेवटचं पाणी झालं नसतं, तुमच्या विहिरींना सुद्धा भरण्याला पाणी नव्हतं. वडगाव पंगूचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी पाणी सुद्धा नव्हतं. आज दुष्काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ 100 गावांना त्या ठिकाणी टँकर चालू होते. तुमच्या गावाला टँकर चालू होता आणि 44 गावाचं पाणी आपल्या गावापर्यंत येतं. ज्या ठिकाणी अधिकाऱ्याला जर फोन केला, बाबा पाणी का नाही आले, 15 दिवस झाले, तो सांगतो पाईपलाईन फुटली. काय उत्तर असायचे? पाईपलाईन फुटली. 2 दिवसानं कसं पाणी आलं तर पुन्हा महिन्यानं पाणी यायचं. मग शेजारच्या मतदारसंघामध्ये 350 कोटीच्या पाईपलाईन आता तर आपला संघ काय पाठीवर पुजलाय का हो? का नवीन योजना येत नाही किंवा आहे ती दुरुस्त होत नाही? असे अनेक प्रश्न आहेत. ज्या दिवशी राजकीय सभा होतील त्या दिवशी मी कपडे फाडीलच, सोडणार नाही. कारण या मतदारसंघाची जो फसवणूक करणार असेल ते आमच्या मतदारसंघातली जनता त्यांना माफ करत नाही. आणि आमच्या जनता मतदारसंघाची तर भूमिका अगोदरच स्पष्ट झालेली असते. निवडण्याआधी पाडायचं कोणाला? आमचा मतदारसंघ फार विचित्र आहे. 2099ला जयचंद कासलीवालांच्या पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर सुद्धा जनतेने ठरवलं होतं की त्यावेळेस कोतवालांना निवडायचं आणि कोतवालांना त्यावेळेस लोकांनी 99ला निवडलं. नंतर 2004ला कोतवालांना कसं पाडायचं जनतेने ठरवलं होतं. निवडणूक व्हायच्या अगोदर जनतेने ते उत्तम बाबांना आमदार करून टाकलं होतं, ज्या उत्तम बाबांना कोणी पाहिलेलं पण नव्हतं. अशा बाबांना सुद्धा लोकांनी मतं दिलं. हा मतदारसंघ अतिशय अवघड आहे. हा सहानुभूतीवर जात नाही, हा प्रेमावर जात नाही, संयमावर जात नाही. हा अगोदरच ठरवतं कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडायचं. त्यामुळे मित्रांनो एवढंच सांगेन, राजकीय भूमिका मी तुमच्या हातात सोडतो. माझा फोन नंबर सगळ्यांकडे असेल, नसेल तर सगळ्यांनी मोबाईल काढा आणि पुन्हा एकदा नंबर घ्या. मला 2 दिवसात तुमचे टेक्स्ट मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा, फेसबुकवर मेसेज करा किंवा ट्विटरवर मेसेज करा की मी काय भूमिका घेतली पाहिजे. तुमच्या भूमिकेनंतर मी माझा निर्णय तुम्हाला देतो आणि माझ्या निर्णयाबाबत तुम्ही राहाल का हात वर उंच करून सांगा. मी जी भूमिका करेन, कुंभाडे डॉक्टर, मी जी भूमिका घेईल तुम्हाला मान्य राहील का? मी जी भूमिका घेईल तुम्हाला मान्य राहील का? माझ्यावर तुमचा विश्वास आहे का? मी उद्या जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर, थांबा तुम्ही तात्या थांबा, मी जी काही भूमिका घेईल ती भूमिका कदाचित माझी चुकीची पण असेल किंवा चांगली पण असेल, पण ती नक्कीच तालुक्याच्या हितासाठी असेल, तुमच्या आमच्या हितासाठी असेल, तुमच्या आमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी असेल. ती भूमिका आपण पुढे घेऊन पुढे जाणार आहोत. कारण माझा राजकारण हा माझा काही धंदा नाही. राजकारण हा काय माझा धंदा पण नाही. राजकारण मी पैसे कमावण्यासाठी पण करत नाही. 2014ला उभं राहिलं तेव्हा लोकांनी माझी बदनामी केली की राहुल आयरांकडनं पैसे घेतले म्हणून डॉक्टर त्या ठिकाणी उभे राहिले. डॉक्टर कुंभाडे कधी विकाऊ नाही. जर डॉक्टर कुंभाडेने पैसे घेतले असते तर नंतरच्या सत्ता जनतेने मला दिल्या नसत्या. नंतरच्या सत्ता मला तालुक्याने दिल्या नसत्या. जिल्हा परिषदला मी मोठ्या फाईटमध्ये निवडलो नसतो. मागच्या वेळेस 2 आमदारांच्या विरोधाने कृषी उत्पन्न बाजार समितीचा पॅनल उभा केला, तो निवडला नसता. मग अशी कोणीतरी पबाने सांगितलं की सगळ्यात जास्त मतं तालुक्यामध्ये तुम्हाला असतात. का असतात हो? कुठलीही निवडणूक असू द्या, आता सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 नंबरची मतं मला आहे. संघामध्ये मी 4च माणसं उभी केली, 4ची मोठ्या मताने निवडून आली. जनतेचं प्रेम माझ्यावर आहे, परंतु थांबवण्याचा प्रयत्न अनेक लोक या ठिकाणी करतात. माझ्या विरोधामध्ये षड्यंत्र असतात, जेणेकरून हा अभ्यासू पोरगा आहे, हा संयमी पोरगा आहे,
याच्यामध्ये हुशारी आहे, याच्यामध्ये अक्कल आहे, याच्यामध्ये व्हिजन आहे, हा जर पुढे गेला तर आपल्या तालुक्याचं इतर पोटांचं काही खरं राहणार नाही. त्या द्वेषापोटी खऱ्या अर्थानं मला थांबायची वेळ येते, द्वेषापोटी मला थांबायची वेळ येते. पण तो असो, मी जनतेच्या प्रश्नासाठी आजही बांधील आहे, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आजही कटील आहे. करोनामध्ये ज्यांना बेड मिळत नव्हता, हा डॉक्टर कुंभारडे 24 तास त्या ठिकाणी लोकांबरोबर उभा होता. कुठल्याही संकटामध्ये मगाशी कुठला हा पोरगा आहे त्यांनी सांगितलं की रात्री त्या ठिकाणी 2 वाजता अधिकाऱ्यांनी पाठ बंद केला होता, बरोबर ना? दरसवाडीचा पाठ त्या ठिकाणी पिंपळदमध्ये बंद केला होता. कार्यकर्त्यांचे फोन आले, ड्रायव्हरला सुद्धा वाट पाहिली नाही, गाडीला शेल मारला आणि 2 वाजता त्या ठिकाणी पाटावर गेलो आणि तो पाठ सोडायला लावला. म्हणून तो पोटतिटकीने सांगतोय की माझा 2 एकर बाग त्या ठिकाणी वाचला. रात्री पहाटे काम करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. लोकांचे सुखदुःख मला माहिती आहे, लोकांची गरिबी मला माहिती आहे, त्यांचे प्रश्न मला ठाऊक आहे. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आमदारकीची चावी हातात लागते, आमदारकीचे पद हे हातात लागतं. पण दुर्दैवानं गेली अनेक वर्षापासून आपल्यापासून ते बाजूला जात आहे. काळजी करू नका, आमदार कोणीही असो, तुमचे कामं डॉक्टर कुंभारडेच करेल हे आश्वासन या ठिकाणी मी तुम्हाला देतो. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा डॉक्टर कुंभारडेच असणार आहे. कोणी तुमचे फोन उचलो ना उचलो, डॉक्टर कुंभारडे तुमचे कधी फोन उचलेल, कधी काम करेल. कोणाच्या दारात तुम्हाला येईल ना येईल जाऊ देईल, डॉक्टर कुंभारडेच्या दारात तुम्ही कधी येऊ शकता, मांडीला मांडी लावून बघू शकतात. अनेक कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम मी या ठिकाणी केलं. पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून, संघाच्या माध्यमातून असेल, मार्केटच्या माध्यमातून असेल, अनेकांना उंची देण्याचं काम केलं. जे टोल नाक्यावरती त्या ठिकाणी माझा एक जवळचा मित्र कायम सांगतो, वाल्मिक वानखेडे कायम सांगतो, त्या ठिकाणी हर्सुलच्या टोल नाक्यावर काम करणारा माणूस आज तुम्ही बंगल्यात नेऊन ठेवला, आज तुम्ही गाडीत नेऊन ठेवला. ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याप्रती असलेली माझी वेदना आहे, माझी भावना आहे. जो कार्यकर्ता माझ्याबरोबर प्रामाणिक असतो, ज्या कार्यकर्त्यांना माझी आज कधी सोडली नाही, त्या कार्यकर्त्याला मी रस्त्यावर कधी सोडत नाही. म्हणून आज ही कार्यकर्त्यांची बैठक बोलवली. मेळावा अजिबात नाही. आणि हा मेळावा जर घ्यायचा असता तर मी उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या अगोदर घेतला असता. उमेदवारी डिक्लेअर घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. यावरून डॉक्टर कुंभारडेवर जनतेचं किती प्रेम आहे हे पत्रकार बांधवांना तुम्ही पण बघितलं पाहिजे. डॉक्टर कुंभारडे कधी विकाऊ नव्हता, विकला जाणार नाही आणि कोणासमोर नतमस्तक सुद्धा होणार नाही. स्वाभिमानाने जगणारा हा तुमचा भिडू आहे आणि शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला माणूस आहे. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं माझा जन्म झालेला आहे. या मतदारसंघाचं वैद्यकीय व्यवसाय करत असताना राजकारणात कशासाठी आलो, तर फक्त या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. अनेक दिवसापासून मी बघत होतो. काल परवा तुझं उदाहरण होतं, काय सांगत होता तू बोलायचंच राहिला. म्हणजे चौधरी साहेबांचा तो सर्वे करत होता. चौधरी साहेबांनी त्यांच्यासाठी उभं राहायचं म्हणून सर्वे लावला होता. त्यांनी जवळजवळ 1,500-2,000 सॅम्पल्स प्रत्येक गावात 100 सॅम्पल चेक केले. त्यांच्या सर्वेमध्ये सुद्धा डॉक्टर कुंभारडे होते. त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने कबूल केलं की डॉक्टर, तुम्हाला प्रचंड पसंती आहे, तुम्ही या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आमदार झालं पाहिजे. ही खऱ्या अर्थानं जनतेची भावना आहे. पण असो, ती आपल्यापासून दूर गेली असेल, परंतु अपक्ष उमेदवारी करणं, कुणीतरी मला म्हटलं अपक्ष उमेदवारी केली पाहिजे, पण अपक्ष उमेदवारी करून पुन्हा तालुक्याचं नुकसान करण्यापेक्षा आपण या ठिकाणी तालुक्याचं विधायक, आपल्या तालुक्याचा विकास कोण करेल, आपले पाण्याचे प्रश्न कोण सुटेल, आपल्या औद्योगिकरणाचे प्रश्न कोण सुटवेल, अनेक प्रश्न आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा नाही, अहिल्यादेवींचं स्मारक सुद्धा नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी स्मारक सुद्धा नाही मोठं. म्हणजे या सगळ्या गोष्टी सामाजिक बांधिलकी म्हणून ते सुद्धा करणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये बघतो तेव्हा आम्हाला लोक विचारतात, साहेब तुम्ही काय करता राजकारणामध्ये, तेव्हा उत्तरं देता येत नाही हर्षाल. म्हणजे या सगळी कामं करण्याची खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी धमक असते. विधानसभेची उमेदवारी यासाठीच करायची असते की त्या मतदारसंघाचा विकास करायचा असतो, त्या मतदारसंघाचा कणानकाना उभा करायचा असतो, भौगोलिक विकास करायचा असतो, सामाजिक विकास करायचा असतो आणि नाव घेणे कामं करून दाखवायची असतात. मागच्या 5 वर्षात 10 वर्षात जी कामं झाली नाही, येणाऱ्या भविष्य काळामध्ये जो कोणी आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे तो करणार असेल तरच आपण त्याला पाठिंबा देऊ. आणि आता घरात बसणे सुद्धा माझी तयारी आहे, परंतु घरात बसणाऱ्यांपैकी मी नाही.
घरात बसणाऱ्यांपैकी मी नाही, कारण राजकारणामध्ये कायम प्रवाहात राहावं लागतं. ती बाजू चुकीची असेल, बाजू योग्य असेल, बाजू योग्य अयोग्य असेल तरी आपली भूमिका स्पष्ट ठेवावी लागते. लेचीपेची ठेवून चालत नाही. माघारीपर्यंत आपण आपली भूमिका स्पष्ट करणार नाही. ज्या दिवशी माघारी असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि आपली भूमिका स्पष्ट करू. एवढा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी